मुंबई सेंट्रलला आम्ही पोहोचलेलो आहोत आणि अवंतिका एक्सप्रेस लागले इकडे। आता आमचा डब्बा आम्ही शोधतोय कुठे आहे तो। हा पंखा बघा केवढा मोठा आहे। H1 कोच आहे आमचा। पाण्याची बॉटल घ्यायला आलो आहे आणि अवंतिका एक्सप्रेस। आता आपण आत जाऊया। हा एच कोच आहे आणि इकडे हे कंपार्टमेंट आहे A B आणि इकडे C आहे आणि D E F G H असे। या इकडे आमच्या इकडे 4 बेड आहेत C ला। हा कूप आहे म्हणजे कपल साठी असतो। ह्याच्यात फक्त 2 आहेत म्हणजे नॉर्मल 2 लोक जाऊ शकतात, कपल मध्ये 2 लोकांसाठी। आणि आता वाजले आहेत 8:15। हा बघा हा पण इथे खूप आहे। 8:55 ट्रेन सुटणार म्हणजे 9 वाजता पर्यंत तरी सुटेल। हा आणि आर्यनला बरं नाहीये, 2 दिवसापासून त्याची तब्येत बरी नव्हती। बघा त्याची ऍक्टिंग बघा। फक्त एवढं आहे की इतक्या वेळापासून खोकला नाही ना, तर मगासपासून खोकत होता। आणि सगळे जाणारे प्रवासी बाहेर पटापट चालले आहेत। अरे बापरे, इकडे हे पण आहे काय? हे बघितलंच नव्हतं। ही सर्व्हिस आहे इकडे जायला। इथे एक आरसा आहे, चार्जिंग साठी सॉकेट्स लावलेले आहेत। सुंदर अशी व्यवस्था आहे। अवंतिका एक्सप्रेस आम्ही उज्जैनला जाणार आहोत। तर ओंकारेश्वरच्या आधी 3रा स्टॉप बरोबर ना? त्याच्यानंतर म्हणजे उज्जैन। इंदोरच्या पहिलं देवास आणि हा इंदोरच्या आधीच। हा बरोबर। आता ट्रेन सुटल्यानंतर तुम्हाला पुढचं दृश्य दाखवतो। रात्रीचं जाताना काही जास्त काही दिसणार नाहीये। 8:55 झालेले आहेत। नाही पण ते बरोबर 55 ला बरोबर सुटली, एकदम शार्प टाइमला मुंबई सेंट्रल वरनं अवंतिका एक्सप्रेस सुटलेली आहे। आणि यावेळी आम्ही खूप खुश आहोत कारण आमचा मुलगा आमच्या सोबत आहे। बघा एन्जॉय करतोय। हाय करतोय हाय। पहिला आपण जाणार आहोत उज्जैनला। उज्जैन नंतरचा प्रोग्राम वेगळा आहे, तो नंतर सांगेन। आम्ही 7:30 वाजता सकाळी उज्जैनला पोहोचायलाच, कारण एकदम टाइमांचा परफेक्ट असतो जायचा, म्हणजे निघायचा सुद्धा आणि पोचायचा सुद्धा मोस्टली। आणि कोणतरी येऊन इथून बघून गेला, आम्हाला कळलं पण नाही। आता आम्ही घरून थेपले घेऊन आलो आहोत खायला, कारण लास्ट टाइम ट्रेनमध्ये फूड मागवलेला पण त्याची चव काय आम्हाला आवडली नाही, म्हणून वैशालीने स्पेशली मेथीचे ठेपले बनवलेत। आर्यनचं भोजन झालेलं आहे ऑलरेडी। हाय, मोबाईल चार्जिंगला लावलाय कारण तिथे लिहिलंय की रात्री 11 पासून 5 वाजेपर्यंत चार्जिंग बंद असतं। ते पण एक ब्रॅकेट लावलंय काय सामान ठेवायचं असेल तर। पाण्याच्या बॉटल वगैरे तिथे ठेवले आहेत पाणी प्यायचं। आता प्लॅटफॉर्म वरनं ट्रेन सुटली आहे, प्लॅटफॉर्म मागे राहिलाय। अशा प्रकारे आमचा उज्जैनचा प्रवास सुरू झाला आहे। महाकालांचं दर्शन आम्ही आयुष्यामध्ये पहिल्यांदा घेणार आहोत, म्हणजे व्हिडिओतून घेतलेलं आहे, युट्यूब वर बघितलेलं आहे। प्रत्यक्ष आम्ही सहपरिवार चाललो आहोत शिवजींना भेटायला। त्यांचा बोलावा आलाय। हो ते आहेच। आता थोडासा विराम। गुड मॉर्निंग आणि गुड मॉर्निंग झाली आहे। गुड मॉर्निंग। आणि खाचरोदला पोहोचलो होता आम्ही। 7 वाजलेत, 7:30चा टाइम आहे। बघू आता किती, मला वाटतं 7:30 पर्यंत नक्कीच पोहोचेल। नाही तर उतरल्यावर आपण कसं, हा एकदम टाइमावर आहे ट्रेन। 7:35 झालेली आहेत आणि मस्त असं सुंदर असं सकाळचं, सुंदर असं मनाला मोहून टाकणारं असं वातावरण दिसतंय। परत ही नदी बघा सुकलेली होती।
आणि आमच्या सगळ्या बॅगा आता रेडी झालेल्या आहेत. आणि आमच्या बरोबर कंपार्टमेंट मध्ये जयेश पाटील म्हणून होते, म्हणजे लहान आहे तो, आता होते बोलतोय. तर काल आम्ही मस्त एन्जॉय पण केलं, गप्पा झाल्या आमच्या. आता तो पण हा तो पण उज्जैनलाच, त्यांची फॅमिली सगळे एकत्र चालले, फक्त सगळ्यांचे कंपार्टमेंट वेगवेगळे झाले. आणि तो आमच्या बरोबर होता. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आणि जय महाकाल. जय महाकाल. जय महाकाल. जय महाकाल. नर्मदे हर. आणि सूर्य महाराज लपलेले आहेत, त्यांचं दर्शन थोडं थोडं होत आहे. सगळ्यांना माझ्याकडनं सुप्रभात. सूर्य महाराज पण दिसायला लागले आहेत. सुप्रभात सूर्य महाराज. उज्जैन जंक्शनला आलेलो आहोत आम्ही. हे बघा उज्जैन जंक्शनचा बोर्ड दिसतोय तुम्हाला. आणि किती वाजले आता? 7:50 झाले, म्हणजे एक 7 हां म्हणजे थोडा पण एक 5 मिनटं थोडा उशीर झाला ट्रेनला पोचायला. आणि ही अवंतिका एक्सप्रेस आता ही पुढे इंदोरला जाईल ना. हां. आणि बघा गर्दी बघताय, महाकाला काल यांच्या दर्शनासाठी लोकांची झुंबड लागलेली आहे. चला आता पुढे निघूया. पुढे ऑटो पकडून आपल्याला भक्त निवासला जायचं आहे आणि सूर्य भगवानचं परत दर्शन घ्या. इथे ऑटो रिक्षा स्टँड आहे. आता आपण उज्जैन जंक्शनच्या बाहेर आलेलो आहोत. अच्छा, इथे समोर इथे पण हॉटेल्स आहेत. चालू रिक्षात बसलो आहोत आम्ही. आता निघालो आहोत. गर्दी तुम्ही बघताय, महाकालांच्या दर्शनासाठी केवढी गर्दी आहे. आणि मस्त चहाची चुस्की लावतोय. आणि महाकालांच्या नगरीत आपलं जय महाकालचं पदार्पण झालेलं आहे. आणि मस्त गारवा आहे. आणि इकडे जय महाकालीचं सुंदर असं मंदिर आहे. आणि मस्त गारवा लागतो. गार गार हवा येते, थंडगार. आपल्या बॅगा बरोबर मस्त रस्त्यावर फिरतोय, तसं काही त्याला वाटतंय की जंगलामध्ये वाघ फिरल्यासारखा तो फिरतोय. जय बजरंगबली. आणि सुंदर असं जुनं पुराण असं घर आहे बघा पूर्वीचं. दरवाजे पण एकदम त्याचे वेगळे आहेत. आता डाव्या बाजूला महाकालेश्वर मंदिराचा बोर्ड दिसतोय. बाजूला रामघाट, गणेश मंदिर सगळं लेफ्ट डाव्या बाजूलाच आहे. आपलं भक्त निवासमध्ये बुकिंग ऑलरेडी आपण केलेलं. 1 महिन्यापूर्वीच केलेलं. 1 महिन्यापूर्वीच आपण बुकिंग केलेलं. जो नंबर होता आपण यूट्यूब चॅनलवर नाही का बघितलेला होता नंबर, त्याच्यावर आधी कॉल केलेला. पण तेव्हा काय स्टार्टिंगला त्यांचा फोन उचलला नव्हता, पण नंतर फोन उचलला आणि त्या अनेक प्रकारे त्यांनी आपलं बुकिंग करून दिलं. 1700 मध्ये आपल्याला 1 नाईट स्टे दिलेला आहे 3 जणांसाठी. हे समोरच्या बाजूला भक्त निवास आहे आणि इकडे समोर आपलं महाकालांचं मंदिर आहे. आणि इथे आता आम्ही चहा पित होतो. हे चहाने ह्यानी चहा खूप चांगली बनवली. आणि इथे बाहेर तुम्हाला असं फुलं वगैरे सगळं मिळेल आणि फोनपे वगैरेची पण सुविधा आहे. हाँ 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 नहीं, चाय बहुत अच्छी बनाई आपने. बन गया चाय सुबह में. हाँ, जय महाकाल.
ते पण खुश झाले. आता पहिला आपण भक्त निवास मध्ये जाऊया, पण 11 वाजताच चेक इन आहे, तर आम्हाला वेट करावं लागेल. समोरच आपल्याला सुरुवातीलाच भारत माता मंदिर दिसलेलं आहे आणि श्री महाकालेश्वर भक्त निवास. आणि इथे सिक्युरिटी पण आहे. इथे महाकालपुरम समोरच्या बाजूला आहे आणि मध्ये मस्त गार्डन आहे बसण्यासाठी. सुंदर असा परिसर आहे भक्त निवासचा आणि वातावरण पण एकदम छान आहे. गारवा, मस्त गारवा पसरलेला आहे सगळीकडे. आणि बॅग बघा, बॅग वगैरे वजन असल्यामुळे जरा हे होतंय. हे बघा समोर मंदिर सुंदर असं. नंतर आपण जाऊन आरामात दर्शन घेऊया. आता सध्या आतमध्ये जाऊन बॅग वगैरे कुठे ठेवायचं ते बघू. तरी आपल्याला वेट करावाच लागणार आहे. आणि चेक इनचा टाइम 11 आहे. जय जय सियाराम. बघा चिमण्यांचा मस्त आवाज येतोय. किंवा एक चिमणा बसलाय तिकडे. सुस्वागतम. चला आतमध्ये जाऊया आता भक्त निवास मध्ये. आमचं बुकिंग काउंटर आहे इकडे भक्त निवासचं. भक्त निवास मध्ये लाईव्ह दर्शन चालू आहे महाकालांचं. आणि असा भक्त निवासचा वेटिंग एरिया आहे आणि इथे रिसेप्शन आहे. टॅक्सी अवेलेबल 24/7. इथे खालच्या फ्लोअरला वेटिंग एरिया आहे आणि आम्ही मस्त इथं आता आराम करतोय. 11 वाजता हे चेक इन आहे. लिफ्टने आम्ही पहिल्या माळ्यावर आलेलो आहोत. आणि अशा प्रकारे इकडे रूमची व्यवस्था आहे. आणि हे बघा माताराम बिचारी सगळ्या घेतल्या कारण मी शूट करतोय. आणि हा रूम आहे. हा इथे लाईट कार्ड सिस्टीम आहे लाईटसाठी. आणि असे बेड आहे तिकडे. एक टीव्ही पण आहे. एसी पण आहे. आणि आपल्याला विंडो या बाजूला आलेली आहे. महाकाल मंदिर समोर आहे तिकडे. वॉशरूम